त्यामुळे आज बिहारच्या पाटण्यामध्ये एक महत्त्वाची बैठक होती, ज्याला विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत। भाजपला हरवण्यासाठी ही बैठकीमध्ये रणनीती देखील ठरवणार आहे आणि याच विषयावर आपण एक चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत काही पाहुणे जोडले जात आहेत। यामध्ये रुपाली पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत, किशोर तिवारी असतील शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत, तर गणेश हाके भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत येत आहेत आणि संजय जोग हे राजकीय विश्लेषक देखील आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। चर्चेची सुरुवात करणार आहे मी थेट किशोर तिवारी यांच्यापासून। किशोर तिवारी यांच्याकडे जाण्यापूर्वी मी खरं तर गणेश हाके यांच्याकडे जाणार आहे, कारण गणेशजी आज भाजप विरोधात विरोधक एकवटत आहेत, एकजूट होतीये। काय नेमकी आपली पहिली प्रतिक्रिया आहे, कसं पाहता तुम्ही या बैठकीकडे? वास्तविक पाहता खरं म्हणजे विरोधकांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या किंवा नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये एकत्र येण्याचा खूप प्रयत्न गेल्या 5 वर्षात चालला। खरं तर सुरुवात यांची 2018 मध्ये जेव्हा कर्नाटकामध्ये म्हणजे जनता दल आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार केलं, त्या सरकारच्या शपथविधीच्या वेळेला हे सगळे लोक तिथे उपस्थित होते आणि त्या शपथविधीच्या वेळेला सगळ्यांनी हात उंच करून आम्ही सगळे एक आहोत आणि यापुढे आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आम्ही एकत्र येऊ आणि एक एक उमेदवार देऊन लढू आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीचा पराभव करू, असं म्हणजे हात उंचावून अगदी फार मोठ्या निर्धाराने त्यांनी सांगितलं होतं। परंतु 2019 मध्ये काय झालं, म्हणजे जेव्हापासून 2014 पासून हे सगळेच राजकीय पक्ष मोदींच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न करतात। एकत्र येऊन काही या विरोधामध्ये ज्या म्हणून कार्यवाही करता येतील, जे बोलता येईल ते बोलण्याचा प्रयत्न करतात। 2014 साली सरकार जेव्हा आलं तेव्हा म्हणाले की ही मोदीची लाट होती, आता बघा पुढे काय होतंय ते, राज्यातल्या निवडणुका विधानसभेच्या आहेत त्याच्यात काय होतंय ते बघा, आणि आता लाट ओसरली आहे। पण तुम्हाला मी मुद्दाम त्या गोष्टीचा उल्लेख करून सांगू इच्छितो की 2014 साली या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या फक्त 6 राज्यांमध्ये सत्ता होती आणि त्याच्यानंतर जे हे लोक सांगत होते सगळे एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात म्हणजे विरोध करत होते, त्याचा परिणाम उलट असा झाला की 6 वरून या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची 22 राज्यांमध्ये सत्ता आहे। हे कशाचं लक्षण आहे हे की म्हणजे हा जो विरोध आहे, हा विरोध यांचा अत्यंत तकलादू स्वरूपाचा, फाजील स्वरूपाचा असा विरोध आहे। हे एकत्र येऊ शकत नाही कारण यांची विचारधारा वेगळी आहे आणि याचा लोकांना विश्वास आहे की यांनी यापूर्वी अशा अनेक ठिकाणी ज्यांनी आघाड्या केल्या, तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या आघाडीचा नेता कोण असावा, देशाचा पंतप्रधान कोण बनावा, मग कोणाचा पक्ष किती मोठा आहे, कोणाची ताकद किती मोठी आहे, याच्यावरून भांडणं सुरू होतात। एकत्र येण्याबद्दल यांचं दुमत असत नाही, परंतु नेता कोण असावा, कोणाला किती जागा असाव्यात, कोणाची ताकद किती आहे, मग आम्ही किती मोठे आहोत, याच्यावरून यांची अहम आहे। अगदी गणेश हाके यांच्याशी काहीतरी तांत्रिक अडचण आलेली आहे। मी रुपाली पाटील यांच्याकडे जाणार आहे। रुपाली ताई, खरं तर शरद पवार हे एक मोठं नाव या सगळ्या विरोधकांच्या एकजुटीमध्ये आहे आणि किती महत्त्वाची आजची ही बैठक असणार आहे, भाजप विरोधात रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे। आजची जी पाटणामध्ये मीटिंग आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि ही 2024 ची लक्षात घ्या। भाजपला हरवणं हा आमचा मेन विरोधकांचा नाहीये, लोकशाही वाचवणं, संविधानात्मक सरकारने काम करणं हा मेन अजेंडा आहे। हाकेंनी जे सांगितलं मी त्याच्याशी बिलकुल सहमत नाहीये। हाके बहुतेक विसरलेले आहेत की 2014 ला मोदी साहेबांच्या साठी छोटे छोटे पक्ष घेऊन भाजप या रिंगणात उतरलं। 2014 ला त्यांनी जी बारीक, मला वाटतं 55 का 56 ते पक्ष आहेत की त्या पक्षांना एकत्र घेऊन त्यांनी प्रचार केला आणि 2014 ला आम्ही काहीतरी आकाश खाली जमिनीवर आणणार आहोत, लोकांना 15 लाख देणार आहोत, काळा पैसा आणणार आहोत, भावनिक वातावरण केलं आणि जनतेला असं वाटलं की आधीच्या सरकार 15 वर्ष आहे, आपण यांना संधी देऊन बघू आणि ती संधी मोदी सरकारला दिली। मोदी सरकारला दिल्यानंतर 2014 नंतर 2019 मध्ये 5च वर्ष आम्हाला झालेली आहेत, त्यांना तुम्ही 60 वर्ष 15 वर्ष दिलेली आहेत, असा परत प्रचार करण्यात आला।
त्याच्यामुळे 2019ला परत मोदी सरकारांना कमी प्रमाणात, म्हणजे आधीचं जे 2014 होतं त्याच्या कमी प्रमाणात संधी देण्यात आली. आता या 2014 पासून जी काही मोदी सरकारने आश्वासनं दिलेली आहेत ती कोणतीही पूर्ण करण्यात आलेली नाही. उलट देशात महागाई वाढलेली आहे, नोटबंदीचा लोकांना फटका बसला, बेरोजगारी आहे आणि याच्या उलट एक सरकार म्हणून विरोधकांवर हिटलरशाही पद्धतीने कारवाई करणे, त्यांच्यावर कारवाया लावणे, अक्षरशः संविधान सुद्धा मोडण्याचा प्रयत्न सातत्याने मोदी सरकारकडनं होतोय. आणि त्याच्यासाठी देशातील सर्व विरोधक एकत्र येऊन, म्हणजे बिहारमध्ये जसे माननीय नितीश कुमार यांनी जी बैठक बोलवली, हे नितीश कुमारजी भाजप बरोबर होते ना, पण त्या आपल्यासोबत आलेल्या लोकांना कमळावरच लढायला लावायचं, त्यांना प्रवृत्त करायचं, त्यांच्यावर दबाव टाकायचा. काही लोकांनी तो दबाव स्वीकारला, काही लोकांनी जुगारून लावला. त्याच्यानंतर ही लोक संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी एकत्रितपणे त्यांनी ते निमंत्रण दिलेलं आहे. ही 2024 ची नांदी आहे आणि आमचा प्रधानमंत्री पदाचा नेता कोण असेल, आम्ही काय करायचंय ह्याचा विचार भाजपने करू नये ना. तुम्ही मोदी साहेबांना पंतप्रधानांचा चेहरा आणून देशाचं काय केलं? त्याच्यामुळे जो लोकांच्या सुविधेचं, लोकांना संविधात्मक लोकशाही पद्धतीने राज्य सरकार देऊ शकेल आणि त्याच्यामुळे हे विरोधी पक्षातले ठरवतील कोण पंतप्रधान आहे आणि काय. फक्त एका पंतप्रधानाच्या ह्याच्यावर पूर्ण देश चालू शकत नाही, बाकीची सर्व लोक लागतात. त्याच्यामुळे कृपा करून आमच्या पंतप्रधानांचा चेहरा विचारू नका. तुमच्या पंतप्रधानांचा चेहरा आम्ही भोगलेला आहे, आम्ही भोगतोय. त्याच्यामुळे भाजपने आमची काळजी करू नये. ही आमची जी मीटिंग आहे रुपालीताई, पंतप्रधान पदाच्या नावांवरची चर्चेचा प्रश्न मी घेणार आहे, पण मी आता किशोर तिवारी यांच्याकडे जाणार आहे. किशोरजी, स्वागत आहे आपल्या न्यूज स्टेटच्या या चर्चेमध्ये. तुम्ही येण्यापूर्वी गणेश हाके यांच्याकडे मी गेले होते, त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की विरोधकांची आजची ही बैठक आहे ज्यामध्ये भाजपला हरवण्यासाठी रणनीती ठरवली जाते. हा विरोधकांचा फाजील आणि तकलादू विश्वास आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची काय प्रतिक्रिया असेल? नाही, गणेशला मी ऐकलं पूर्ण. माझा संपर्क नव्हता, मग आवाज येत होता. कारण गणेशनी तर याचं स्वागत करायला पाहिजे होतं, कारण विरोधी पक्ष मजबूत असायला पाहिजे. आणि किशोरजी, थोडंसं तुम्हाला थांबवते. एक महत्वाचे व्हिज्युअल्स आपल्याकडे येत आहेत ज्यामध्ये राहुल गांधी हे आता बिहारमधल्या पटण्याच्या एअरपोर्टवर पोहोचलेले आहेत आणि ते या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी इथं आलेले आहेत. ती थेट दृश्य आपण पाहतोय. राहुल गांधी या महत्वाच्या बैठकीसाठी आता पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी इथं कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. आज विरोधकांची ही महत्वाची बैठक होतीये जी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी होईल आणि या बैठकीत सहभागी होण्यासाठी आता राहुल गांधी पोहोचलेले आहेत. काँग्रेसचे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे या बैठकीत सहभागी होणार आहेत, तर इतर देखील विरोधी पक्षांचे नेते या बैठकीसाठी थोड्या वेळातच पोहोचणार आहेत. पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे वळूयात आणि किशोर तिवारी यांचं म्हणणं पूर्ण करूयात. किशोरजी, बोला. नाही, कालच असं म्हणत होते की आप पार्टीने अटी टाकल्या, हे टाकल्या. आता केजरीवाल पहिलेच पोहोचले, आता राहुलजी पोहोचले. मला एक सांगा, 23 पार्टीचे लोक पोहोचतात, त्याच्यात अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे आणि भाजपला हा जो उन्माद आहे तो चुकीचा आहे. जसं रुपाली पाटील म्हणाले की विरोधी पक्षाच्या चिंता जर भाजपनेच केल्या तर कसं होईल, कोण होईल पंतप्रधान पदाचा उमेदवार आणि हे बघा, मिनिमम कॉमन प्रोग्रामवर, आर्थिक मुद्द्यावर, सामाजिक मुद्द्यावर विरोधी पक्ष एक आले आणि असंही जर बघितलं तर भाजपला 35% मतं मिळतात आणि आजच्या परिस्थितीमध्ये जर 1 असं विरोधी पक्षाचे इक्वेशन ज्या ज्या राज्यात झाले तर 11 होतात. तर मला असं वाटते की एक चांगलं इनिशिएटिव्ह आहे आणि लोकशाहीला पोषक आहे, कारण लोकशाही ही मोडकळीस आणली आहे ना. तुम्ही बघा की ईडी, सीबीआय याचा दुरुपयोग अजूनही सुरू आहे. आता तामिळनाडूमध्ये झालाय, महाराष्ट्रामध्ये पुन्हा सुरू झालाय. तर त्याच्यामुळे काय होते की भयाचं वातावरण तयार करायचं आणि पक्षांना फोडायचं. आता बघा ना, तर मला असं वाटते की ही जी बैठक आहे या बैठकीत आर्थिक कार्यक्रम पहिले चर्चेला जाईल. नंतर आता ज्याचे खासदार जास्त असतात त्याचा पंतप्रधान होतो आणि आमच्या पंतप्रधान पदासाठी भांडणं होतील हे गणेश हाकेला माहित आहे. तर गणेश हाके हा काही
महागठबंधनचा निमंत्रक तर नाही ना असं वाटायला लागलं. आणि भाजपचा जो विरोध आहे ना हा चाइल्डिश वाटतो ना. तुम्ही विरोधी पक्षाच्या एकजुटतेवर प्रश्न विचारणारे होता कोण? आणि आता मला सांगा की आमचं जो लक्ष आहे ते KCR आहे, YSRचा मुलगा आहे आणि नवीन पटनायक आहे. आता हे 3 लोक आले तर मला असं वाटते की मोदी 100च्या आतमध्ये राहतील 24च्या निवडणुकीत. आता गणेश ला आज पचत नसेल, पण महाराष्ट्राचं जर इक्वेशन बघितलं आणि जर शिवसेनेची मतं महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आणि वंचित आघाडीने मतं खाल्ली नाही तर तुमचा एकही उमेदवार निवडून येऊ शकत नाही. मी हे सांगतो तुम्हाला. आणि बहुतेक 4-1 जागा मिळतील तुम्हाला. जर आम्ही तुम्हाला 44 जागाचा गॅप देत असो तर असे तुम्हाला दीदी देऊ शकतात, असे नितीश कुमार देऊ शकतात. असंच जर इक्वेशन राहिलं तर तुम्हाला UP मध्ये देऊ शकतात. तर हा अहंकार सोडा. 416 जागेवर एकाच एक उमेदवाराचं समीकरण आज फायनल होणार आहे व महागठबंधनची घोषणा आज होणार आहे. आणि बर या बैठकीत काय होत आहे अगदी त्या बैठकीत काय होत आहे आपण पाहणारच आहोत. किशोरजी तुम्ही राहाच आपल्यासोबत. मी आता जाणार आहे संजय जोग जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांचीही मतं आपण घेऊयात. त्यांचा हा या सगळ्या बैठकीकडे कसा काय नेमका बघण्याचा अँगल आहे. संजयजी, विरोधक एकवटलेले आहेत भाजपला हरवण्यासाठी. विरोधकांची एकजुटीवर आता अर्थातच टीका होती सत्ताधाऱ्यांकडून, पण खरंच विरोधकांची इतकी ताकद आहे का की ती ही सगळी एकजूट एकत्र येऊ शकते? कारण मतभेद असणार आहेत अर्थातच यामध्ये. तुम्ही कसं पाहता या बैठकीकडे? काल स्वतः पंतप्रधानांनी सांगितलंय ना की भारत ही कशी मोठी आणि जगातली अत्यंत उल्लेखनीय अशी डेमोक्रेसी आहे. त्यामुळे डेमोक्रेसीच्या अंतर्गत विरोधी पक्ष आणि रुलिंग पक्ष हे इक्वली इम्पॉर्टंट असतातच. त्यामुळे कोणाला नाउल्लेखून चालणार नाही किंवा अंडर एस्टिमेट करूनही चालणार नाही. आता आपण पुढे जाऊया. आज हे येत आहेत, इट्स अ गुड इनिशिएटिव्ह ना. राजकारणामध्ये सर्वात महत्वाचे जे असतं ते इफ्स अँड बट्स वर चालत असतानाच वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज ऑप्शन्स एक्सप्लोर करत जातात. मागेही असंच झालेलं होतं. 77 झाल्यानंतर 1989 साली त्यानंतर जेव्हा म्हणजे नरसिंहराव किंवा राजीव गांधी यांचं मंत्रिमंडळानंतर मग जो 96च्या नंतरचा 97-98चा जो एपिसोड झाला होता तेव्हा. त्यामुळे आत्ताचा जो प्रयत्न आहे सातत्याने नितीश कुमार आणि शरद पवार यांनी एक लाईन घेतलेली दिसते की आत्ता आमचं हे नुसतंच काय मोदींचा पडाव हा नाही, तर एक घटना वाचवणं, लोकशाही वाचवणं आणि देशाला एक अल्टरनेटिव्ह देणं. आणि मला आता एकूण जे वाटायला लागलंय ते हे करत असताना सामाजिक न्याय हा एक मूल गाभा असणार आहे या संबंध युनिटीचा. हे आता उभं रुपले ते दिसत आहे. कारण मी ज्या वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीमध्ये बोलतोय त्यांच्यातल्या नेत्यांकडनं हाच आता गाभा असेल अशा प्रकारची वक्तव्य माझ्याकडे येत आहे. त्यामुळे आजच्या जी मीटिंग आहे ती अत्यंत महत्वाची मी मानतो. कारण एका बाजूला नरेंद्र मोदी साहेबांच्या आधिपत्याखाली त्यानंतर मग अमित शहा असतील, JP नड्डा असतील, मग त्यांची कसं आहे ना बीजेपीला नेहमी म्हटलं इथे जातं की हे इलेक्शन मशीन आहे. कर्नाटकाच्या डिफीट नंतर ते काय लगेच अस्ताव्यस्त झाले मी अजिबात मानत नाही. इनफॅक्ट कर्नाटकाच्या इलेक्शन नंतर त्यांनी येणाऱ्या काळातील जी पॉलिटिकल म्हणजे नीती आहे, स्ट्रॅटेजी आहे, त्यामध्ये ट्विक म्हणजे बदलाव करण्यास ऑलरेडी सुरुवात केली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू केलंय. आता आपण बघत असू की 31 मे ते 30 जून पर्यंत त्यांच्यातले प्रत्येक म्हणजे सिनियर नेत्यांपासून ते मंत्री, आमदार, खासदार हे सगळेजण आता 545 कॉन्स्टिट्युएन्सी पिंजून काढतायत. त्यांच्या कार्यक्रमानुसार 2 जणांची टोळी केलेली आहे. त्या टोळीला 4 कॉन्स्टिट्युएन्सीज दिलेल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला बीजेपीची ही अद्ययावत यंत्रणा आता ऑलरेडी कामाला लागलेली असताना अपोजिशन जर एकत्र येत असेल आणि त्या दृष्टीने स्ट्रॅटेजी करत असेल तर माझ्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आता त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत ना, ते आपण नंतर बोलू. पण 1-2 फक्त त्याच्यात सांगतो. एक, पॉलिटिकल अम्बिशन असणं काही गैर नाही. त्यामुळे आपला जर का राष्ट्रव्यापी होत असेल 100% ते प्रयत्न करणार. काँग्रेसच्या ज्या आशा आहेत त्या अत्यंत वृद्धिंगत होत चाललेल्या दिसत आहेत. त्या म्हणजे कर्नाटकाच्या इलेक्शन नंतर त्यांची जी विक्री झाली, ज्याला त्यांनी बीजेपीला अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतात ह्युमिलेटिंग डिफीट झाली, अशा वेळेला काँग्रेसला आम्ही सर्वदूर पक्ष आहोत त्यामुळे आम्ही कन्सॉलिडेशनसाठी केलं
आणि त्यासाठी आम्ही बिग रोल मध्ये असणार, यात काही वावलं नाही. पण ते करत असताना रिजनल पार्टीज आहेत, मग टीएमसी असेल, राष्ट्रवादी असेल, किंवा आता जनता दल युथ जे आता म्हणजे स्वतः नितीश कुमारने त्याच्यात इनिशिएटिव्ह घेतला आहे, अशांची जी एकूण जे गडबड जे होणार आहे त्याच्यात पॉलिटिकल अम्बिशन्स हे 100% ठेवाव्यात. पण जेव्हा ते म्हणतात की एकाच एक जेव्हा आम्ही देऊ त्यावेळेला आम्ही बीजेपीचा पाडाव करू, कारण 2019 मध्ये 37.7% मतं ही बीजेपीला मिळाली होती, बाकीची ही कोणाला हे आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे एवढा जर स्कोप असेल तर मला असं वाटतं आजच्या मीटिंगमध्ये जसं शरद पवारांनी मगाशी म्हटलं, संजय राऊतांनी कालपासून म्हटलं, तसं एक स्ट्रॅटेजी उभं डिसाईड होऊ शकते. म्हणजेच काय लगेच त्याच्यावर प्राईम मिनिस्टरचा कॅन्डिडेट कोण असेल हे अजिबात आता ठरणार नाही. पण बेसिकली ह्या राज्यांची परिस्थिती काय असेल आणि यामध्ये जर का बीजेपीचा पाडाव करायचा असेल तर आपण कुठल्या रणनीतीने जायला पाहिजे अशा प्रकारची चर्चा होईल. त्यामुळे मी अत्यंत म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशा युनिटीच्या याला मी कुठल्याही प्रकारे अंडर एस्टिमेट करत नाही. आता पुढचा येणारा काळ ठरवेल की ही इव्हॉल्व कशी होते, याच्यातनं खरोखरच म्हणजे इंटरनल डिफरन्सेस आहेत, पर्सनल अम्बिशन आहेत, त्या तोडल्या जातात का त्याच्यामुळे ही तुटली जाते का त्याच्यात डिफरन्सेस होतात, याकडे आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि हे करत असताना आणखीन एक महत्वाचा मुद्दा, ज्या पद्धतीने बीआरएस स्वतः केसीआरनी ही खरं तर अपोजिशन युनिटीची सुरुवात केली होती, पण त्यांनी आता मध्ये जाहीर वक्तव्य करून त्यांनी काय सांगितलं, नमस्कार बाबा ह्या माझ्या युतीच्या प्रयत्नांना मला अजिबात त्याच्यात इंटरेस्ट नाही, कारण त्यांना असं कळलं नुसता मोदी द्वेष किंवा मोदी विरोध करून काही ह्याला मिळणार नाही, तर आपल्याला एक अल्टरनेटिव्ह गव्हर्नन्सचं मॉडेल द्यावं लागेल आणि त्या दृष्टीने मी माझ्या परीने प्रयत्न करणार. मग त्याला लगेच शरद पवारांनी सांगितलं, महाराष्ट्राचा ठिकठिकाणी बॅनर लागायला लागला की ही आता बीजेपीची बी टीम दिसते, आधी ते MIM ला सगळेजण म्हणत होते. त्यामुळे ह्या सगळ्या बाबींवर सुद्धा आपल्याकडे लक्ष ठेवावं लागेल. त्यामुळे आजची जी मीटिंग आहे ही एक रणनीती ठरवण्याचा भाग आहे. याच्या पुढे ती कशी आता जाते आणि ते एकत्र येऊन कसे हे करतात यावर आता आपण फोकस ठेवूया नंतर. अगदी 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 हाच प्रश्न घेऊन मी आधी रुपालीजींकडे जाणार आहे आणि त्यानंतर मी गणेश शाकेंकडे जाणार आहे. रुपालीजी, जसं संजयजींनी सांगितलं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला जर आपण विचार केला तर BRS, MIM, वंचित बहुजन आघाडी हे सगळे असे पक्ष आहेत जी मतं खातात, भलेही त्यांना मोठं यश मिळत नसलं तरी. राष्ट्रवादी काँग्रेस कसा या सगळ्यांचा सामना करणार आहे, खास करून बीजेपीला हरवण्यासाठी, कारण त्यावरच मग केंद्रातली सत्ता येऊ शकते. राज्यात कसं चित्र असणार आहे राष्ट्रवादीचं? तुम्हाला राज्यातलं चित्राचं एक उदाहरण सांगते. कसबा मतदारसंघाची जेव्हा पोटनिवडणूक होती तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन ती निवडणूक लढली आणि तिथे आमच्या महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, जे काँग्रेसला ती जागा होती, ते निवडून आले. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये बघितलं आणि याचाच धसका हा भाजपने घेतलेला आहे. कारण का या निवडणुकीमध्ये संपूर्ण केंद्र सरकारपासून राज्य सरकारचं मंत्रिमंडळ गल्ली गल्लीमध्ये फिरत होतं, पैसे वाटप होतं, तरी सुद्धा लोकांनी त्यांच्या पैशाला नाकारून जे विरोधक एकत्र झालेले आहेत त्यांच्या उमेदवाराला निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे भाजपच्या पायाखालची खरं ही सुरुवात झाली वाळू सरकण्याची. कारण का विरोधक जर एकत्र आले तर भाजपला अत्यंत सीट जिंकणं किंवा सत्ता येणं हे कठीण आहे. म्हणून भाजप सातत्याने विरोधकांवर नको ते खोटे आरोप करून त्यांच्यावर कारवाई लावणे ह्या गोष्टी आहेत. तुम्ही ही जी पक्ष जी मतं खाण्यासाठी तुम्ही आहेत असं सांगताय, आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. लोकांनाही कळलेलं आहे की मतं खाण्यासाठी कुठला पक्ष उभं राहतोय, कुठला उमेदवार उभा राहतोय आणि आमच्यामधली नसलेली एकजूट याचा फायदा हा भाजपला आतापर्यंत झाला. परंतु याच्या पुढे हा फायदा भाजपला कोणताही विरोधी पक्ष किंवा इतर पक्ष होऊन देणार नाही. त्याच अनुषंगाने 2024 आणि माननीय शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना नितीश कुमार यांना सगळ्यांना बोलवून, राहुल गांधी आहेत, उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, अरविंद केजरीवाल आहेत, ममता बॅनर्जी आहेत, हे सगळे भाजपच्या हिटलरशाहीच्या विरुद्ध एक जसं विश्लेषक सरांनी सांगितलं की बाबा आम्ही नुसता विरोध करून उपयोग नाही, सरकार सक्षम देणं गरजेचं आहे आणि ते नक्कीच 2024 तुम्हाला दिसेल. पुन्हा सांगते की मला भाजपच्या लोकांना सांगायचंय, सातत्याने विरोधकांवर वाटेल ते आरोप करण्यापेक्षा तुमचा अजेंडा काय आहे, तुम्ही देशासाठी काय केलेलं आहे, राज्यासाठी काय केलं ते सांगावं. आणि पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलंय की मी राजकारणात माननीय शरद पवार साहेबांचं बोट धरून आलेलं आहे. त्यामुळे विचार करा की जिथे पंतप्रधान साहेबच पुष्टी देतात की माननीय शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आणि राजकारणाचे एक
वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांना माहिती आहे कारभार कसा चालतो. त्यांच्याकडे नेतृत्व या मिटिंगचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर ते पाहून त्यांनी जी काही टीका करावी भाजपनी ते बघावं आणि मग टीका करावी. उलट तुम्ही कौतुक केलं पाहिजे की ठीक आहे, विरोधी पक्ष सर्व एकत्र येत आहेत, सक्षम विरोधक आम्हाला प्रश्न विचारतायत आणि प्रत्येक पक्षाचा हा अधिकार आहे की एकत्र येऊन आपलं सरकार कसं बनवू. भाजप याच्या व्यतिरिक्त वेगळं तर काही केलं नाही ना. तुमची सुरुवातच त्याच्यापासून झालेली होती. त्यामुळे लोकांना विरोधकांना बोलण्यापेक्षा सरकार म्हणून आपण काय काम केलं याचा त्यांनी जास्त विचार केला पाहिजे. बर, मी याच मुद्द्यावर गणेश हाके यांच्याकडे जाते. गणेशजी, तुम्ही हसताय, म्हणजे रुपाली पाटील जे बोललेले आहेत ते तुम्हाला मान्य आहे का आणि त्यावर काय तुमचं म्हणणं आहे? खरंय, म्हणजे रुपालीताई जेव्हा जेव्हा चर्चेत असतात तेव्हा ज्या पद्धतीनं चर्चा, कुठलीही चर्चा आहे कुठेतरी मला असं वाटतं की एक त्याला वैचारिकता असावी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला काहीतरी मुद्दे असावे, संदर्भ असावा. निसंदर्भ चर्चेला काही मला असं वाटतं अर्थवान केवळ विरोधासाठी विरोध करायचा, टीका करायची या भूमिकेतून जर मग आपण जर चर्चा करत असू तर त्याला काय दोन गोष्टी आता आहेत की हा जो प्रयोग आहे आम्ही लोकशाही मानणाऱ्यापैकीच आहोत. पहिल्यांदा या देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर पहिला घटना दिन साजरा केला. घटनेची जी पूजा करण्याचं काम हे या देशाच्या पंतप्रधानांनी केलं. संसदेला सर्वोच्च सभागृह ठेवून सचिवच्या पहिल्या पायरीवरती माथा ठेवून त्यांनी आपल्या या लोकशाहीचा आदर केलेला आहे. आणि आम्ही लोकशाहीचा आदर करणारे हे आमच्यावरती जे लोकशाही जी हत्या करतायत घटनेच्या बदलण्याचा यांचा विचार आहे. अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप करून दिशाभूल करून आतापर्यंत तरी गेली 9 वर्ष हा प्रचार चालवलेला आहे. माझं म्हणणं एकच आहे की जे आता सगळे जे माझे विरोधक मला बोलायला लागले, तिवारी साहेब असतील, रुपाली पाटील असतील, मला एवढंच त्यांना विचार आहे की ते कर्नाटकात तुम्ही सगळ्यांनी हात उंचावून जे सगळ्यांनी जो काही निर्धार केला होता त्याचं 21 मध्ये काय झालं? उलट आमच्या 280 जागा 2014 साली निवडून आल्या होत्या. त्याच्यापैकी म्हणजे तुमच्या सगळा हा विरोध तुम्ही सगळं सांगतात की आम्ही काय केलं हे सांगावं. आम्ही काय केलं हे लोकांना सांगतो. विरोधक काय करतात ते आम्ही बघत नाही. आम्ही आमची रेषा वाढवण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला विरोधकांनी काय करावं, कशा पद्धतीने एकत्र यावं, काय करावं हा त्यांचा प्रश्न. आम्ही केलेला विकास आणि विकासाच्या मुद्द्यावरती या देशामध्ये भारतीय जनता पार्टी राजकारण करते आणि म्हणूनच या देशातील जनता भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे. म्हणूनच 280 2014 साली निवडून आलेले खासदार त्याची संख्या 303 का झाली? विरोधक कमी होते का? विरोधकांनी खोटा प्रचार किती प्रमाणात केला? खूप प्रचार केला. आता सुद्धा माझ्या म्हणे ज्या शरद पवारांच्या संदर्भात वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितलं जातं की बोट धरून म्हणे त्यांचा आम्ही राजकारणात आलो. खरं किती हास्यास्पद अशा स्वरूपाची. रुपालीजी, मी येते तुमच्याकडे. गणेशजींचं बोलणं पूर्ण होऊ द्या. मला सांगा एखाद्या गोष्टी तुमच्या घरी आले, तुमच्या घरी गेल्यानंतर तुमचा सन्मान, तुमचा आदर म्हणून एखाद्या तुमच्याबद्दलचं मोठेपण जर त्यांनी समजा व्यक्त केलं तर तेच खरं धरून तुम्ही सगळं म्हणजे त्याला काही निरोप समारंभाचं भाषण खरं धरून माणसानं आपण किती मोठे आहोत हे म्हणत राहायचं. अशा स्वरूपाचा प्रकार हा केविलवाना प्रकार मला असं वाटतं की राष्ट्रवादीने सोडून द्यावा. हे बघा, त्यांच्याबद्दल शरद पवारांच्या बद्दल यांना आधार आहे का? मोदी साहेबांना आदर आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं बोट धरून राजकारण करून त्यांच्या विचारांच्या वरती राजकारण करतात. अहो, शरद पवारांना मुळात विचार कुठे आहे? ज्या काँग्रेसमध्ये होते त्या काँग्रेसमधून स्वतःच्या महत्वाकांक्षेपोटी स्वतःच्या म्हणजे स्वार्थासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये बाहेर पडून काहीतरी मुद्दे सांगून स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. बाकी जे म्हणून आता तुम्हाला सगळे जे पक्षाचे विरोधक आहेत आज ममता बॅनर्जी असतील सगळे यांनी मूळ पक्षापासून फारकत घेऊन हे बाहेर का पडले? हे याच्यासाठीच बाहेर पडलेले आहेत की खरं तर ज्या विचारांचे ते लोक होते त्या पक्षामध्येच त्यांनी राहून त्यांनी काम करायला पाहिजे. पवार आणि मोदींचे विचार एकत्र नाहीयेत किंवा एक नाहीयेत असं तुमचं म्हणणं आहे. रुपालीताईंचं आपण बोलणं यावर ऐकूया. माझं बोलणं पूर्ण होते मॅडम. बरं, बोला. मी तुम्हाला सांगतो की मग जनता दलात जो जनता दल होता, जनता दलातून त्याचे फाटे फुटले. आपल्या स्वार्थासाठी इकडे जेडीयू जनता दल वेगळं स्थापन झालं. आपले नितीश कुमारांनी त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. आपलं लालू प्रसादांनी वेगळा केला. आपलं मुलायम सिंगने वेगळे पक्ष स्थापन केले. हे खरं आपल्या जयप्रकाश नारायणच्या शिष्य आहेत सगळे हे होते नाही. मग यांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी स्वतःचे सुभे निर्माण करून एक स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी स्वार्थासाठी यांनी सगळे पक्ष निर्माण केलेले. यांना देशाच्या विकासाचं, घटनेचं किंवा जनतेच्या या कल्याणाचा काही घेणं देणं नाही. ज्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला, ज्यांना वाटतं आता मोदी सरकार इतकं चांगल्या पद्धतीने काम करते,
गेल्या 9 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं विकास केलेला आहे, कोरोना काळात ज्या पद्धतीनं आता जगातले सगळे लोक म्हणतायत, आता जेवढ्या म्हणून परवा त्यांच्या सगळ्या सर्वे झालेले आहेत, त्या सर्वेमध्ये कुठेही 75% कमी रेटिंग. गणेशजी सर्वेचा मुद्दा नको, कारण सर्वे हा अतिशय त्याच्यावर टीका टिप्पणी होत असते किंवा तो वेगळा विषय चर्चेचा आहे. मोदी साहेबांनी गणेशजी रुपालीजींना बोलू देत, त्यानंतर मी किशोरजींकडे जाणार आहे. रुपालीजी बोला. मला गणेशजी हाकेंना सांगायचंय, मी तुमच्यापेक्षा वयाने लहान जरी असले तरी माझं शिक्षण झालेलं आहे. आम्ही लोकशाही संविधान वाचून मोठे झालेलो आहोत, याचं फक्त तुम्हाला लक्षात असू द्या. तुम्ही आणि पंतप्रधान मोदी साहेब म्हणाले, हो शरद पवार साहेबांचं मी बोट धरून आले. मी नाही म्हणलंय की मोदी साहेब पवार साहेबांचं बोट धरून आले. त्याच्यामुळे एखाद्याच्या घरी गेले, आपणच वेग बोलायचं आणि त्या वेगला जर आम्ही उत्तर दिलं तर तुम्ही आम्हाला सांगायचं की हे मुद्दा भरकवतात. आधी भाजपवाल्यांनी हे बंद करावं. ही सुरुवात गणेश हाकेची तुमच्यापासून तुम्ही करावी अशी माझी विनंती आहे तुम्हाला. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे मला. तुम्ही सातत्याने म्हणतात की विरोधकांकडे अजेंडा नाही, विरोधकांनी वेगळा पक्ष काढला, विचार नाही. तुम्ही तुमचं काम जे जनतेला सांगायचंय ते सांगा तरी. विरोधक पण जनता आहे, आमचा अधिकार आहे. तुम्ही काय काम केलंय, आम्ही काय काम केलंय ते जनतेला, मग जनतेने दाखवून दिलं ना तुम्हाला निवडणुकीमध्ये. आणि मुळामध्ये कर्नाटकाची जी तुम्ही इलेक्शन सांगताय, आता मला बोलू द्या. तुमच्यामध्ये मी बोलले नाही, आता बोलू द्या की तुमची टॅग माझ्यावर चालणार नाही. माझ्या नंतर बोला तुम्ही. त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये जे निवडून आलेले आहेत त्यावेळी तर तुमचे प्रवक्ते सांगत होते संध्याकाळपर्यंत थांबा, आम्ही 100च्या वर जाऊ, इथपर्यंत थांबा आमची. आणि तुम्ही तिथं सांगत होता 100% भाजप. आम्ही सांगत नव्हतो. मुळामध्ये आपण प्रचार करताना जो प्रचार करताय त्याला आम्ही फक्त उत्तर देतोय, आमचं उत्तर कामात नाही. आणि तुम्ही 2014 पासून केंद्र सरकारपासून राज्य सरकारमध्ये काय केलं ही जनता बघतीये. आणि विरोधक एकत्र येऊन लढतात त्यावेळी जेव्हा तुम्ही ही जी भाषा वापरता ही असंवैधानिक आहे, हे लक्षात घ्या. काहीतरी कायदा संविधान वाचा, त्याप्रमाणे वागा. लोकांसाठी आपण सरकार असते, आपली हिटलरशाही दाखवण्यासाठी कोणतरी. रुपालीताई तुमचा मुद्दा कळाला. किशोर तिवारी यांच्याकडे जाणार आहे. किशोरजी बोला. एक बघा, मला वाटते 23 विरोधी पक्षाची बैठक आणि या विरोधी पक्षाच्या बैठकीवर पोट दुखतंय भाजपचं. आणि गणेश हाके ज्या रीतीने याच्यावर आपलं तर्कसंगत मत मांडत आहे तर त्याच्यावर काही आधार दिसत नाही. संजय जोगनी कसं म्हटलं की सामाजिक न्याय व देशातले ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मूळ प्रश्न व विकासाचा जो मॉडेल आहे तो मॉडेल. आता त्यांनी क्लेम केलं की 9 वर्ष तर भाजपनी विकास केला. तर मी तुम्हाला सांगतो की 10 पटीने कर्ज वाढलं. तुमचा विकास जर एवढा चांगला होता तर तुम्हाला बंगालनी नाकारलं, तुम्हाला कर्नाटकनी नाकारलं आणि तुम्ही तर धर्माचाही आधार घेतला, सगळं करून पाहिलं ना. तर मला असं वाटते की गंभीरतेने भाजपनी याला घेतलं आहे असं दिसतंय. कारण विरोधी पक्षाच्या बैठकीला भाजप प्रवक्ते येत आहेत आणि सांगत आहे की यांची नाटक आहे, नौटंकी आहे. म्हणजे आमचा मेसेज गेला. आता कसं असते की यांच्या मागे लोक नाही असं म्हणतात, तर मग तिथे मुख्यमंत्री किती आले आहे, तिथे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी किती आले. मी पहिलेच म्हटलं की KCR YSRचा मुलगा म्हणजे YSR काँग्रेस, BRS व जे जनता दल बिजू जनता दल हे 3 लोक आले. तर मी त्यावेळेस म्हटलं तुम्हाला की हाके 100च्या खाली जाल. आता तर तुमचे 440 जागी एकाच एक केल्यास तुम्ही पराजित होता ना. तर अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. मात्र मला असं वाटते की विरोधी पक्षांनी आपली लाईन ओढावी. कारण मोदींचा परफॉर्मन्स आहे 9 वर्षाचा, त्यांचे क्लेम आहेत, त्यांची ती 56 इंचची छाती आहे. तुम्ही विकासाच्या गोष्टी, तुम्ही संधी अपॉर्च्युनिटीज म्हटल्या व तुम्ही सवलतीवर आले ना. तुम्ही सवलती आले, शिक्षक
तुम्ही शेतकऱ्याला अनुदानावर आले, तुम्ही 80 कोटी लोकांना फुकटाचं अन्न देण्यावर आले, तुम्ही लोकांची उत्पन्न वाढवू शकले नाहीत. तुमच्या कालखंडात बेरोजगारी खूप वाढली आणि तुम्हाला आता जनतेत उत्तर द्यायचं आहे. तर अगदी तुम्ही अगदी विरोधी पक्ष भाजपला किती उत्तर नालायक द्यायचं आहे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. किशोरजी, मी आता संजयजींकडे जाणार आहे. संजयजी, ज्या पद्धतीनं आताचं जे देशातलं वातावरण आपण पाहतोय, महागाईचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, विरोधकांनी हे मुद्दे उचलून धरलेत. मात्र निवडणुकीत जोपर्यंत केंद्र सरकारला हरवलं जात नाही, सध्याच्या भाजपला, तोपर्यंत हे मुद्दे बाजूला सारले जाणार नाहीत. पण मग आता नेमकी विरोधकांची ही एकजूट या मुद्द्यांवर मतभेद जे आहेत ते कसे बाजूला होतील आणि हे मुद्दे मुळात निवडणुकीच्या अजेंड्यावर राहतील आणि त्यामध्ये मोठं यश मिळू शकतं, असं एकूण भाजपला हरवण्यासाठी विरोधक कसे एकजूट करू शकतात? मी परत माझा मुद्दा अधोरेखित करतो. नितीश कुमारजी आणि शरद पवार यांनी केलेलं स्टेटमेंट आपणही अभ्यास केला पाहिजे ऍज अ पत्रकार म्हणून. ते काय बोलले की आता ह्या संबंध याच्यामध्ये ज्याला म्हणतात वैचारिक किंवा आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आणि प्रॅक्टिकल डिफरन्सेस आणि डिफिकल्टी आहेतच, ते नाकारतच नाहीये. त्यांना एकत्र करून आता त्या बाजूला ठेवून फॉर अ टेम्पररी बीजेपी, मी मोदी म्हणत नाही, बीजेपी जे आता बलाढ्य असा पक्ष जो 24/7 राजकारण करतो, त्याला जर हरवायचं असेल तर आत्ताचे मूलभूत प्रश्न मी मगाशी वारंवार सांगतोय, जसं सामाजिक न्याय, बेरोजगारी, त्यानंतर शेतकऱ्यांचे जे याला इंग्लिशमध्ये म्हणतात तसं फायनान्शियल डिस्ट्रेस, आत्महत्या, त्याचबरोबर एकूणच ज्या पद्धतीने ज्या सेंट्रल प्रोब एजन्सीज आहेत त्यांचा वापर, आणि मग हे करताना मग हिंदू मुस्लिम याच्यातली डिवाइड किंवा मग जय बजरंग बली का हनुमान की जय वगैरे म्हणणारे अशा पद्धतीने करणारे मग त्या संदर्भातल्या घोषणा, एका बाजूला कम्युनल पोलरायझिंग पॉलिटिक्स, दुसऱ्या बाजूला आपल्यासारख्या सामान्य माणसाला भिडणारे प्रश्न, आणि तिसऱ्या बाजूला हे सर्व करत असताना म्हणजे आपल्या आता देशाच्या बॉर्डरवर चायना येऊन छेटलेली आहे, मणिपूरमध्ये जे काय चाललेलं आहे, अशा सर्व प्रश्नांना जर का एकसंगीप्रमाणे पद्धतीने आम्ही एक अल्टरनेटिव्ह काय देऊ शकतो, हे जोपर्यंत ते ठरवत नाहीत आणि ते लोकांपर्यंत जात नाहीत, तोपर्यंत बीजेपी ह्या अपोजिशनच्या या प्रयत्नांना रिडिक्यूल म्हणतात ती करत राहणार. मी मुद्दा म्हणून इथे रेफरन्स देतो, म्हणजे त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांची जे स्टेटमेंट आले त्यांनी काय सांगितलं की माननीय नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय की भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बीजेपीचं सरकार आणि बीजेपी ही अत्यंत झिरो टॉलरन्सी हे करणार. काय त्याच्यात प्रत्यक्षात आपण सोडून देऊया. लगेच त्यांच्या कॉमेंट काय आलं त्यांच्या प्रवक्त्यांच्या की म्हणजे हे जे सगळ्या प्रयत्न चालले अपोजिशन मध्ये एकत्र येणारे ते म्हणजे कोण आहे तर इट इज अ कलेक्शन ऑफ क्रूप्स, म्हणजे हे भ्रष्टाचाराने नखशिखांत माखलेले असे सगळे एकत्र येतात आणि ते आता नरेंद्र मोदींच्या या भ्रष्टाचार विरोधाला विरोध करण्यासाठी एकत्र आले. दुसरं त्यांच्या प्रवक्त्यांनी काय सांगितलं, आपण नावलौकिक करून चालणार नाही. त्यांनी काय पुढे जाऊन सांगितलं की ही जी एकूण जे संबंध अपोजिशनची जी युनिटी वगैरे सो कॉल म्हणताय तर ते महागठबंधन नाहीये तर ते ठकबंधन आहे. मी वारंवार परत सांगतोय, अशा पद्धतीने बीजेपी सातत्याने रिडिक्यूल करण्याचा प्रयत्न करणार, कारण ते माहिती आहे त्यांच्याकडे संख्याबळ आहे, त्यांच्याकडे सगळंच बळ आहे, पाठबळ. म्हणून काही अपोजिशननी ना उमेद होता कामा नये, त्यांनी त्यांचे प्रयत्न सातत्याने चालू ठेवावेत आणि मग उभरके म्हणजे म्हणतात ना देशाच्या लेवलला एक फॉर्मिडेबल अल्टरनेटिव्ह आपण कसा देऊ शकू, आणि तो नुसता मोदी विरोध नाही तर देशाची जी हा गाडा चालवण्यासाठी आमच्याकडे सुद्धा एक इकॉनॉमिक मॉडेल आहे, आमच्याकडे सुद्धा एक सोशल मॉडेल आहे. आणि हे करत असताना मग जी सोशल फॅब्रिक आहे, सामाजिक लोक आहे, देशाची बॉर्डर आहे ती वाचवण्याचा प्रयत्न असेल, आतंकवादाच्या विरोधात असेल, या सगळ्या मुद्द्याला आम्ही इन्कम पासिंग कव्हरिंग करून सगळ्यांना एकत्र आणू आणि तो अल्टरनेटिव्ह देऊ आणि तो आम्ही वोटर्स पर्यंत जाऊ, तरच मला असं वाटतं या अपोजिशन युनिटीला खऱ्या अर्थाने जी एक म्हणतात ना म्हणजे मखरात बसलेलं होतं आपण, ती मखर पण नीट सजवलीच गेली नसेल तर कोण विचारणार आहे. अशा पद्धतीने आता अपोजिशन प्रयत्न करील आणि मला असं वाटतं त्यामधलं जे कॉन्ट्रीब्युशन संजयजी तुम्हाला थोडंसं थांबवते. आपण थेट दृश्य पाहणार आहोत. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पोहोचलेले आहेत. पाटण्यामधून ही थेट दृश्य आपण पाहतोय. शरद पवार इथं पोहोचल्यानंतर तिथं कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठं स्वागत केलंय, पुष्पगुच्छ देऊन, आता झेंडे घेऊन इथं कार्यकर्ते आणि मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. ही थेट दृश्य आपण बिहारच्या
पाटण्यामधून आहेत. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल देखील या दौऱ्यामध्ये त्यांच्या सोबत आहेत. या बैठकीसाठी हे दोन्ही नेते देखील शरद पवार यांच्या सोबत उपस्थित आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय बिहारच्या पाटण्यामधून. पाटण्यात आज नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी आता एक एक नेते, दिग्गज नेते हे पाटण्यामध्ये दाखल होत आहेत. काही वेळापूर्वी राहुल गांधी दाखल झालेत. आता शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल हे नेते पाटण्यामध्ये पोहोचलेले आहेत. आपण ही थेट दृश्य पाहत राहणार आहोत, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात आणि मी आता जाणार आहे गणेश हाके यांच्याकडे. गणेशजी, विरोधक एकवटलेले आहेत. एकीकडे कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेलं मोठं यश आणि आता विरोधकांची ही एकजूट. किती मोठा सेटबॅक भाजप मानतोय या सगळ्याला आणि येणाऱ्या निवडणुकीत मुळात काय रणनीती असेल भाजपची या विरोधकांना सामोरं जाण्याची? आणि त्याच्यानंतर 22 राज्यामध्ये 17, आजही 18 राज्यांमध्ये आमची सत्ता आहे. आणि हे 1-2 राज्य जिथं आणि राजस्थान असेल, मध्य प्रदेश आहे, तिथे सुद्धा एका दुसऱ्या मताने आमची सत्ता गेलेली होती. फार मोठं मला भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वातावरण फार वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. असं जे काही विरोधक म्हणजे एक बहास निर्माण करता आहे तो म्हणजे त्यांना किंवा आता मला फार संजय जोगांचं फार म्हणजे छान म्हणजे त्यांनी विश्लेषण केलं. मला असं वाटतंय एक पत्रकार म्हणून अत्यंत त्यांनी निपक्षपातीपणे खरं आहे की ही विरोधकांची जी विरोध ज्या पद्धतीने येतात की यांच्यावरती आता आणि आरोप करतायत की ईडीच्या कारवाई केलेल्या आहेत, विरोधकांना त्यांनी दारीवर धरलेलं आहे, त्यांच्या विरुद्ध चौकशा सुरू केलेल्या आहेत. अरे मला सांगा, तुम्हाला जर मला सांगा गुड गव्हर्नन्स करायचं, आम्हाला भ्रष्टाचार मुक्त जर देश चालवायचा असेल, लोकांचे खिशे कापणारे लोक जर तुम्हाला जेलमध्ये नाही टाकले तर तुम्हाला सांगतो का लोकांचे सामान्य जनतेचे खिशे कापणारे लोक राजकारणात राहून त्यांना सत्तेवर उभे करायचं, सत्तेमध्ये त्यांना सहभागी होऊ द्यायचं का? मला सांगा. आतापर्यंत ज्या लोकांनी दुबाडलं, मला सांगा की 12 लाख रुपयाचे घोटाळे या 2014च्या अगोदर या युपी सरकारने केले होते. 9 केंद्रीय मंत्री आपलं जेलमध्ये होते. मला सांगा हे कशाचं लक्षण आहे? कुठल्या पार्श्वभूमीवरती या देशातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांना निवडून दिले आणि गेल्या 9 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार मुक्त गुड गव्हर्नन्स इथं या देशामध्ये चालू आहे. अनेक लोकांना गोर गरीब शेवटचा माणूस आहे त्याच्या कल्याणाचं काम, गरीबाच्या कल्याणाचं काम या सरकारकडून केलं जातं. आणि म्हणून मला सांगा, एखादं कर्नाटक राज्य समजा आमच्या हातून गेलं याचा अर्थ सगळ्या संपूर्ण देश, मला सांगा विशेषतः परत आणखी की विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका ह्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती लढल्या जातात. काही लोकल मुद्दे त्यांनी इश्यूज केले, काही ज्याला अल्पसंख्याकांचं लावून चालून करणे असेल, या गोष्टी तिथं केल्यामुळं तिथं आम्हाला थोडासा आमचा फरक झाला. कामामुळे नाही, तिथं खूप कामं कर्नाटकामध्ये सुरू केली होती. पण ठीक आहे, सगळ्या विरोधकांनी आम्हाला आमची एवढीच विनंती आहे की लोकशाही मजबूत होण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायला पाहिजे का? मजबूत असायला पाहिजे. पण कशा अर्थानं असायला पाहिजे? तो लोकशाही वाचवणार, घटनेनुसार सरकार चालतं की नाही हे पाहणार आणि घटनेनुसार चालण्यासाठी त्याला म्हणजे त्याला भाग पाडणार, अशा पद्धतीचा विरोधी पक्ष पाहिजे. अरे इथं तर सगळे भ्रष्टाचारात बरबटलेले लोक आहेत आणि हे सगळे लोक आता मला सांगा आपला साळसूतपणाचा आव आणून सांगतायत की आम्ही फार चांगल्या अशा पद्धतीचं सरकार देणार आहोत आणि हे नरेंद्र मोदीचं सरकार म्हणजे अत्यंत म्हणजे भ्रष्टाचारी आरोप करू शकलं नाही. गणेशजी, विरोधी पक्ष काय आरोप करतायत त्यापेक्षा तुमची रणनीती काय असणार आहे? नाही, यांनी मायक्रोस्कोपिक मशीन्स घेऊन बाहेरच्या परदेशी एजन्सी लावून यांनी या सरकारमधल्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फॉरेन एजन्सीज नेमला यांनी की हे सरकार, हा मंत्रिमंडळातले मंत्री कोण भ्रष्टाचार करतो, पण एकाही मंत्र्यावरती हे आरोप ठेवू शकले नाही, भ्रष्टाचाराचा आरोप करू शकले नाही. इतक्या गेल्या 9 वर्षामध्ये मी सांगितलं, स्वतः यापूर्वीचे स्वर्गीय पंतप्रधान, माजी पंतप्रधान त्यांनी म्हटलं होतं, त्याच्या एकाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 100 रुपये जी एखादी योजना असेल तर त्याच्यातले 85 मध्ये झिरपतात भ्रष्टाचार. गणेशजी, आरोप प्रत्यारोप होत राहतील. तुमची रणनीती मी विचारली होती, पण मी आता यावर रुपालीजींकडे जाणार आहे. रुपालीजींनी हात वर केलाय, रुपालीजींकडे जाणार आहे. गणेशजी, आपल्याला विचारात घेण्याची आवश्यकता आहे. अगदी एजन्सी लावले. अहो, प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही आपले पंतप्रधान मोदी साहेब बोलत नाही. कुठे ते अदानीचे 20,000 कोटी अजूनही नाही, त्याच्यावरनं तुम्ही राहुल गांधीची खासदारकी तुम्ही न्यायालय मॅनेज करून घालवली लोकशाही वाचवण्यासाठी. हो, आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आम्हाला एक सामाजिक न्याय अजेंडा अल्टरनेटिव्ह द्यायचंय म्हणून आहे. काय झालंय हाकेंचं आणि भाजपच्या प्रवक्त्यांचं?
मुद्दा सोडून बोलायचं, वैयक्तिक अलिगेशन्स करायचे. बर, ईडीच्या कारवाई आमच्याकडे झाल्या, आम्ही भ्रष्टाचारी म्हणतो. आमची लोक तुमच्याकडे आल्यानंतर ती कशी काय धुतलेल्या तांदळासारखी होतात? भाजपच्या एकाही व्यक्तीवर का नाही ईडीची कारवाई झाली? एवढे त्यांनी जी काय SIT वगैरे लावतात, ठीक आहे, तुम्ही मुंबई आणि ठाण्यामध्ये लावली, पुण्यामध्ये का नाही लावली? कारण का पुण्यामध्ये तुमचं सरकार होतं, सत्ता होती, 100 राक्षसी बहुमत होतं. यांचा भ्रष्टाचार हे सत्ता असल्यामुळे झाकून ठेवतात आणि नसलेला भ्रष्टाचार लोकांना समोर विरोधकांचा आहे असं भासवतात. परंतु जनता मूर्ख नाही. जनतेला लक्षात आले सगळ्यात महाभ्रष्टाचारी आणि महाचोर हा भाजप आहे आणि ती त्याची तुम्हाला जी काही दिसणार आहे ते 2024 साली हाके साहेब दिसेल. आम्ही विरोधक एकत्र येऊन लोकशाही वाचवायला, संविधानात्मक सरकार येण्यासाठी, एक सामाजिक न्याय देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आमचे विचार आमचे जरी वेगळे असले तरी त्याच्या पलीकडे जाऊन एकत्रित पद्धतीने आज आम्ही आमचं सरकार कसं आणू शकू याच्यासाठी ही सर्व नेत्यांची बैठक आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि आम्ही भ्रष्टाचारी नाही, तुम्ही भ्रष्टाचारी आहात. 7 वर्षामध्ये आम्ही उभं केलं, तुम्ही 9 वर्षामध्ये विकलं. अजून लिस्ट काढायला मला लावू नका. ठीक आहे रुपालीजी, तुमचा मुद्दा कळाला. मी संजयजींकडे जाणार आहे. संजयजी, विरोधकांची उत्तर देऊ का? बर गणेशजी बोला मग मी जाते. माझी रुपाली ताईला एवढीच विनंती आहे, आम्ही भ्रष्टाचारी आहोत ना ताई? तुम्ही भ्रष्टाचारी आहात म्हणून तुमच्या मागे ईडी CBIच्या चौकशा लागलेल्या आहेत. तुमचे जिथं मला सांगा, मला जर तिथं नाही, हॅलो, आम्ही नाही लावलेल्या. तुम्ही तुमचा लावल्यात विश्वास खोट्या. नाही, आमची लोक तुमच्याकडे आल्यानंतर कशी काय तुमचा विश्वास घटनेवर नाही, आमची तुमचा लोकं न्यायविश्वास तुमच्याकडे न्यायव्यवस्थेवर आल्या, नाही. कशी ऐकून घ्या, होतात? तुमचा व्यवस्था निवडणूक आयोगावर नाही. म्हणजे तुम्हाला तुम्ही कोणावर मॅनेज विश्वास केलेलं ठेवायचा आहे? हिटलरशाही करता. नाही, नाही, हेच शिवसेना सांगतो फोडली तुम्हाला मी. त्याच्यावरनं आम्हाला नाही, दिसतं. तुम्ही हेच नाही, रुपाली ताई, तुम्ही हेच तेच करताय. सांगते, आम्ही संविधान हेच करताय. तुम्हाला आम्ही कायदा जेव्हा वाचतो, आम्हाला तुम्ही कळतं. जेव्हा चोर आहे तेव्हा तर मला तुम्ही चोर नसाल, तुम्ही तुम्हाला भीती महाचोर असण्याचं काय कारण आहे? तुम्ही तुम्ही जर चोरी आम्ही केली कुठे नाही, घाबरतोय? नाही, तर तुमची म्हणून चौकशी झाली तर तुम्हाला करायचं कारण काय आम्ही आहे? कुठं पण घाबरतोय? तुम्हाला तुमच्या असं वातावरण निर्माण करायचंय. मला लावा तुमच्याकडे ना. सत्ता असताना आम्ही आम्ही- लढतोय. बरं, आपण एकवर असताना आम्ही लढतोय. रुपालीजी आणि गणेशजी आपण एकवर मुद्दे मांडूयात. एकवर मुद्दे मांडूयात. ते सांगा, मला सांगा. आरोप करू नका रुपाली. महाचोर आम्ही तुम्ही भ्रष्टाचारी आहात. आहोत. महाभ्रष्टाचारी तुम्ही आहात. तुम्ही तर कायद्याच्या सत्तेचा गैरफायदा करताय. आम्ही नाही सत्तेचा गैरफायदा केला. अगदी रुपालीजी आणि गणेशजी, मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते, तुमचे मुद्दे कळालेले आहेत. आरोप प्रत्यारोप होत आहेत. गणेशजी आरोप प्रत्यारोप होत आहेत. गणेशजी आरोप प्रत्यारोप होत आहेत. आपण चर्चा करतोय, आरोप प्रत्यारोप होत आहेत. कोर्टाचे जजेस येऊन तक्रार केलेली दिसली नाही वाटतं हाकेंना. बर रुपालीजी आणि गणेशजी, तुम्ही दोघेही शांत व्हा. ही चर्चा सुरू आहे, वादविवाद नकोय. मी संजयजींकडे जाणार आहे. संजयजी, आज विरोधकांची बैठक होतीये, उशीर झाला या बैठक व्हायला, पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं या बैठकीसाठी? राजकारणामध्ये प्रत्येक क्षण आणि प्रत्येक टायमिंग हे महत्वाचं असतं. अजिबात उशीर वगैरे झालेला नाही. नरेंद्र मोदींनी कर्नाटकाचे सरकार गेल्यानंतर काय ते उशीर झाला म्हणून गेला असं झालं का? त्यांनी लगेच त्या दिवशी त्यांच्या मिटिंगचा रिव्ह्यू घेतला. माझेही बीजेपीमध्ये चांगले सोर्सेस आहेत. त्यांच्याकडे सध्या आता 3 महत्वाचे नेते काम करत आहेत. विनोद तावडे आपले महाराष्ट्राचे, एक चूक म्हणून, अजय चूक आणि दुसरं बन्सल म्हणून. हे 3 जण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रॉयका म्हणून लगेच कामाला लागली आहे. त्यामुळे उशीर वगैरे काही नसतो. इनफॅक्ट टायमिंग साधून त्या दृष्टीने आपली रणनीती ठरवणं हे रुलिंग आणि अपोजिशनचं कर्तव्य असतं आणि ते त्यांना पाळावंच लागतं. त्याच्यात जर का आपण डिलाय केली तर आपण म्हणू शकतो की यू मिस द बोट किंवा यू मिस द टायमिंग. आता असं मला अजिबात वाटत नाही. अजूनही आपल्याला 8-9 महिने आणि परवालाच आता पियुष गोयल जे केंद्रात मंत्री आहेत, मी ज्यांना कित्येक वर्ष ओळखतो, त्यांच्याबद्दल लिहितो सुद्धा, त्यांनी तर क्लिअरच करून टाकलं. आपल्यातले काही पत्रपंडित आणि एकूण सगळे म्हणायला लागले होते की महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या इलेक्शन एकत्र होतील. ते म्हणाले अजिबात होणार नाही. कशाला आम्ही करू म्हणाले? पहिलं लोकसभा आणि नंतर जी येणाऱ्या काळात आहे ती विधानसभा. त्यामुळे मी परत सांगतो, बीजेपीची आत्ताची रणनीती ही 545 कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये पोहोचून आपलं कन्सॉलिडेशन करणं आणि आता अपोजिशनची युनिटी होऊ घातलेली आहे. त्यांचं हेच असणारे एक लक्ष की ह्याला आपण कसा छेद देऊ शकू, याच्यामध्ये जे एकास एक जर आपण देऊ शकलो तर त्याच्यात आपण बीजेपीला कसा मुकाबला करू शकतो. एक उदाहरण देतो. मगाशी जे चर्चेला होते किशोर तिवारी म्हणाले, ओडिसा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश याच्या 63 लोकसभेच्या सीट्स आहेत म्हणून काय त्याला कमी उल्लेखून चालणार नाही.
हे जर आता कुठल्याही या अपोजिशनच्या युनिटीच्या मध्ये येत नसतील, ते वेगळे लढत असतील, तर पर्यायाने ही अपोजिशन युनिटीला छेद जातो का? त्या व्यतिरिक्त जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये तर प्रचंड डिफरन्सच आहे. म्हणजे केजरीवाल जरी आजच्या मिटिंगला गेले तरी दिल्लीमधल्या 7च्या 7 सीटांमध्ये त्यांनी जर क्लेम केला तर काँग्रेस काय खुळखुळा हातात ठेवणार का? तीच परिस्थिती पंजाबात होईल. त्यामुळे हे बोलताना अत्यंत आपल्याला भान ठेवून बोलावं लागेल की राज्याची असणारी परिस्थिती, तिथले असणारे सगळे कंगोरे, त्याच्यातलं सामाजिक, राजकीय आणि मग पर्यायाने मग एकूण जे आत्ताचं ते ज्याला म्हणतात ना इलेक्शनच्या दृष्टीने लागणारं वातावरण, पोषक वातावरण आहे की नाही, असे सर्वांगाने विचार करून हे अपोजिशन युनिटीचे प्रयत्न जर का जात असतील तर त्याच्यात आपण कुठेतरी एक ते मटेरियलाइज होतील असं आता त्यांना वाटतंय आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करतायत. म्हणून काही बीजेपी एकदम बेदरली आहे वगैरे मला अजिबात वाटत नाही. बीजेपी हे 24/7 असणारे पोल मशीन आहे भाजप हा 24 आणि तास ते तयार निवडणुकीचा करते. विचार करत असतो असंच बोललं जातं. मी किशोर तिवारी यांच्याकडे जाणार आहे. किशोरजी तुम्ही बोला, पण एक आक्षेप होता की उद्धव ठाकरे आज मेहबूबा मुफ्तींबरोबर या बैठकीत सहभागी होणार का? तुमचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये या मुद्द्याचाही उल्लेख होऊ देत. नाही, आता संजय जोग बोलतच आहे ना की आमचे डिफरन्सेस आहे ना मेहबूबा मुफ्तीची, आम्ही हिंदुत्वाची इंटॅक्ट आहोत. याचा अर्थ हे थोडी भाजप जेव्हा त्यांच्याशी समझोता करते तर ते मिनिमम कॉमन प्रोग्रामवर ते सगळं रास्त असते. आता आमचं त्यांचं कुठं राहील? ते काश्मीरमध्ये ते निवडणूक लढतील, आमचे जास्तीत जास्त आम्ही मराठी प्रदेशात निवडणूक लढू. तर ज्याची त्याची स्पेस त्यांना द्यावी लागेल. गणेश हाके म्हणाले की सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांची एक कळबोट तयार झाला आहे. तर मला असं वाटते की ज्या लोकांनी सामाजिक न्यायाच्या लढाईत इतकं मोठं योगदान केलं त्यांना सरसकट असं बोलू नका. आता लोकांमध्ये असा मेसेज गेला आहे की जे लोक भाजपच्या विरुद्ध बोलतात त्यांना भाजप ईडी सीबीआय लावून त्यांना त्रास देते. कारण माझे एक मित्र आहेत अनिल देशमुख, यांना 13 महिने जेलात ठेवल्यानंतर त्यांची जेव्हा बेलची ऑर्डर आली तर त्याच्यामध्ये जी ऑर्डर आहे ती तुम्ही गणेश हाके वाचा. तुम्ही त्यांना जेलाचा भत्ता खायला लावलं. 72 वर्षाच्या वयात तुम्ही छळ केला. आता तर नवाब मलिक यांची एक किडनी डाऊन झाली आहे तरी तुम्ही त्यांना अन्नाचा डब्बासाठी विरोध केला. हे लोक पाहत आहेत. जे लोक तुमच्या पक्षात जातात ते लोक कसे, म्हणजे आता एकनाथ शिंदे कसे पवित्र झाले, प्रताप सरनाईक कसे पवित्र झाले, ते फुसे साहेब पैसे खात आहेत. तुमच्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार राजरोजपणे पैसे खात आहे. संदीपान भुमरे खात आहे. नगर प्रशासनामध्ये रेट ठरले आहे, ट्रान्सफरचे रेट ठरले आहे. 1 कोटी रुपये द्या, वाटेल ती पदं घ्या, असं तो माणूस ओपनली बोलतो. आता एक गणेश तुम्हाला सांगतो, चुकीच्या लोकांसोबत जादा वेळ राहू नये. मात्र मी एक बोलतो की विरोधी पक्षांनी कितीही मोठी महागठबंधन केलं तर भाजपला पराजय करण्यासाठी करण्यात येऊ नये. त्यांनी मिनिमम कॉमन प्रोग्राम जो देशाला वंचित लोकांना, अगदी, त्यामुळे देशातल्या समस्यांवर या बैठकीत चर्चा होईल, मिनिमम कॉमन प्रोग्राम ठरवलं जाईल आणि लोकसभा ज्या 2024 साली होतील त्याला सामोरं जाण्यासाठी विरोधक एकवटणार आहेत. किशोरजी खूप खूप धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं. किशोरजी आणि संजयजी, रुपालीजी आणि गणेशजी हे सगळे पाहुणे आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले. तुम्हा सर्वांचं खूप खूप